शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। मन हेची राम जनी मेघ श्याम, देही आत्मा राम पाहे डोळा, पाहुनिया डोळा स्वरूपी मुरावे, वाचेसी असावे राम नाम। श्री समर्थांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना वंदन करते, सर्व श्रोत्यांना अभिवादन करते आणि आत्मारामाच्या पुढच्या निरूपणाला सुरुवात करते। काल आपण बघितलं होतं की मना वासना वासुदेवी वसोदे, असं समर्थांनी आपल्याला सांगितलं आहे की सगळ्या वासना इच्छा कामना भगवंताकडे वळवायच्या आहेत। त्याचं कारण असं आहे की आमच्या मनामध्ये मानवी देह धारण केल्यामुळे अनेक प्रकारच्या इच्छा कामना वासना आशा अपेक्षा सगळ्या गोष्टी असतात, पण या सगळ्या गोष्टी एकदम आपण त्याग करू शकत नाही। मी याचा त्याग केला, मी त्याचा त्याग केला म्हणणं सोपं आहे, पण प्रत्यक्षात आपण तसं करू शकत नाही। अशा वेळेला समर्थ जे सांगतात ते मधल्या टप्प्याकरता अत्यंत आवश्यक आहे। वासना धरून राहत असलेल्या माणसाला वासनांच्या पलीकडे जेव्हा जायचं आहे तेव्हा मधला जो भाग आहे, संधिकाल ज्याला म्हणता येईल, तो संधिकाल अत्यंत महत्त्वाचा आहे, आणि तो म्हणजे मना वासना वासुदेवी वसोदे। वल्लभाचार्यांच्या पुष्टीमार्गात सुद्धा हेच तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे की वासना कामना एकदम झटकून टाकायची काही आवश्यकता नाही, त्या वळवायला शिका। जे जे परमेश्वराने निर्माण केलेलं आहे ते आपण इतक्या सहजी टाकू शकत नाही। म्हणून जर काही आपल्याला एखादं खूप छान पदार्थ खावासा वाटला, उदाहरणार्थ, तर खायला जरूर हरकत नाही, स्वतः तो करावा जरूर। तो करून झाल्यावरती देवासमोर त्याचा नैवेद्य दाखवावा आणि त्याला म्हणावं, तूच माझ्या अंतरंगात आहेस ना, तूच माझ्या हृदयात वास केलेला आहे ना, तूच मला हे करण्याची इच्छा दिलेली आहे, आता हे तुलाच मी अर्पण करते आणि तुझा प्रसाद म्हणून मी हे खाते, असं म्हणून खायला काही हरकत नाही। हा मधला संधीचा टप्पा आहे, बाकी काही नाही। हळूहळू याही इच्छा वासना जसजशा आपण परमेश्वराला अर्पण करायला सुरुवात करतो, किंबहुना परमेश्वराकडे वळवायला लागतो, त्यावेळेला आपण त्यातनं हळूहळू मुक्त व्हायला लागतो। त्या आपल्या वासना इच्छा कामना ह्या हळूहळू कमी व्हायला लागतात, नाश पावत नाहीत, पण हळूहळू कमी व्हायला लागतात, त्यातली आसक्ती कमी व्हायला लागते। कुणी समोरनं अगदी खूप छान शिरा करून आणला आहे आणि त्याला म्हणायचं, नाही नाही मी आता अजिबात खाणार नाही, मी त्याग केला आहे सगळ्या गोष्टीचा, अशी गरज नाहीच आहे। त्यांनी प्रेमाने आणलं आहे, ते प्रेम लक्षात घेऊन थोडंसं खावं, खाऊन झाल्यावर पुन्हा त्याची इच्छा करू नये, बास म्हणावं, छान झालं आहे एवढंच बास आहे असं म्हणून आपण त्यातनं पुन्हा बाहेर पडायचं आहे। पुन्हा तोच शिरा खूपच सुंदर झाला होता साजूक तुपातला, म्हणून पुन्हा त्यांच्याकडे जाऊया आणि सांगूया, तू ते करच, मी खाते। ही जी आसक्ती आहे ना, ती हळूहळू आपली बाहेर पडते। म्हणून मना वासना वासुदेवी वसोदे असं समर्थ सांगतात। त्याच्यामध्ये खूप मोठं वल्लभाचार्यांचं पुष्टीमार्गातलं तत्त्वज्ञानसुद्धा आहे, हेही आपल्या लक्षात घेतलं पाहिजे। संत आपल्याला सोप्या मार्गाने प्रत्येक गोष्ट सांगत असतात। पुढच्या ओळीकडे वळूया। ऐकोनी शिष्याचे बोलणे, स्वामी म्हणती सावध होणे, अवधान देऊन घेणे, आनंदपद श्रीराम
शिष्या बहुमन घाली, आता बाष्कळता राहिली. येथे वृत्ती चंचळ केली, तरी बुडसी संदेह सागरी. श्रीराम, तरी बुडसी संदेह सागरी. वृत्ती चंचळ केलीस तर संदेह सागरामध्ये बुडून जाशील, असंही सांगितले. इथे आता काय झालं आहे, शिष्याची तळमळ, त्याची निष्ठा पाहून समर्थ त्याला एकाग्रतेने ऐकायला सांगतात. मनाचे कान करून ऐकायला सांगतात. कारण ऐकण्यात आपलं मन नसेल तर आपल्याला नीट समजत नाही. तेव्हा जे ऐकायचं ते लक्षपूर्वक ऐक. एकांती नाजूक कारभार, तेथे असावे खबरदार, असं समर्थ सांगतात. तसं अगदी एकांतात शांतपणे नीटपणे मी काय सांगतोय ते ऐक. कारण एकांतामध्ये असलं तर आपलं चित्त फार पटकन चंचल होऊन जातं, इकडून तिकडे कधी जातं कळत नाही. विशेषतः जपाच्या वेळेला, ध्यानाच्या वेळेला तर आपल्याला हा अनुभव नेहमीच येतो, म्हणजे मला येतो. त्यामुळे असे संदर्भात समर्थ सांगतात एकांती नाजूक कारभार, ते इथेही उपयोगी पडतं की ते शांतपणे मन एकाग्र करून ऐक. तसं इथे शिष्याला म्हणतात, आता जर तुझी वृत्ती स्थिर राहिली ना, आत्तापर्यंत तुझा सगळा चंचलपणा मी बघितला, दे म्हटल्यावर दिलं काय, देऊन टाकलं काय, आणि काय वाटेल ते बडबडत होतास. आता मात्र ते शिष्याला म्हणतात, आता जर तुझी वृत्ती स्थिर राहिली नाही, चंचलच राहिली, तर हे निरूपण तुला समजणार नाही, अर्थबोधच होणार नाही. मग यथार्थबोध दूरच राहिला, अर्थबोधच होणार नाही. तुला निजबोध करून घ्यायचं आहे. मग निजबोध करून घ्यायचं आहे, मग ऐक. मूळ आत्मतत्वावर पंचकोश, 4 देह, मल, विक्षेप, आवरण, अज्ञान एवढे गंज चढलेले असतात. ते गंज आधी काढले पाहिजेत. आत्मा जो आहे तो सगळ्यांनी आवरणात पडल्यामुळे मलिन झालेला आहे, त्याला आधी शुद्ध केलं पाहिजे. आणि हे सर्व शिष्याला पटवून देण्यासाठी समर्थ त्याला एक दृष्टांत देतात. ते म्हणतात, अग्नी संगे लोहो पिटे, तेणे तयाचा मळ तुटे, मग परिसेसी झगडता पालटे, लोखंड पण तयाचे. श्रीराम, तयाचा मळ झडेना, आणि अभ्यांतर कळेना, तरी हे सहसा पालटेना, मृत्तिका रूपे. श्रीराम, म्हणजे लोखंडाला, आपण हा दृष्टांत बऱ्याच वेळा ऐकलेला आहे, लोखंडाला परिसानी स्पर्श केला की त्या लोखंडाचं सुवर्ण होतं. हा आपल्याला दृष्टांत वारंवार संत देतात. पण त्यासाठी ते लोखंड आधी शुद्ध असावं लागतं. त्यावर जर गंज चढलेला असेल, गंजलेलं असेल, खराब झालेलं असेल, मातीबिती लागलेली असेल, तर त्यावरचा गंज चढलेला जर असेल तर ते सुवर्ण होत नाही. तो गंज काढण्यासाठी लोखंडाला आधी लाल होईपर्यंत तापवावं लागतं. मग घणानी, हातोड्याने त्याच्यावर मारावं लागतं. मग ते सगळी घाण निघून गेली आणि मग परिस्पर्श झाला की सोनं होतं. आपलं मूळ स्वरूप शुद्ध आहे, पण ईश्वराला विसरल्यामुळे ते स्वरूप जीव म्हणून देहात येतं. म्हणजेच देहबुद्धीत मायेत गुरफटल्यामुळे शुद्ध आत्मतत्वाला जीवपणा येतो. तो जीवपणा म्हणजेच मीपणा, म्हणजेच अज्ञान. या अज्ञानामुळे त्याच्यावरती विकार, अहंकार, षड्रिपू, वासना सगळ्याचा मळ साठलेला आहे. आता हा मळ काढण्यासाठी जीवाला जसं त्या लोखंडाला करावं लागतं त्याप्रमाणेच करावं लागतं, की तसं हा मळ काढण्यासाठी जीवाला वैराग्याच्या आगीमध्ये तापवावं लागेल. आत्मानात्म विवेकाचे घाव घालावे लागतील. आणि मग सर्व मळ निघून गेल्यावर सद्गुरु कृपेचा स्पर्श झाला की त्याचा आनंद स्वरूप
उजळून निघेल यात शंका नाही. आता आपलं घरगुती उदाहरण दिलं की पटकन आपल्या लक्षात येतं. आपली कामवाली बाई येते, भांडी वगैरे घासायला वगैरे जी बाई येते ती आपण बघितलं, काही करकटलेली भांडी असतात, काही जळलेली भांडी असतात. आपल्याकडे सगळं प्रपंचात घडत असतं हे. तर त्यामुळे अशी जी काही भांडी असते की ती म्हणते, राहू दे ताई, आज काही घासत नाही, आधी ती भिजत टाकते आणि भिजत टाकलं म्हणजे लगेच स्वच्छ होईल, हे ती सांगते आपल्याला. तेव्हा आपण म्हणतो हो हो, हिचे नखरेच जास्त. अहो पण प्रपंचात सुद्धा तसंच आहे बरं. तसंच प्रपंच ही परमार्थाची शाळा आहे. म्हणजे प्रपंच आधी नीट करायला शिकलं की आपोआप परमार्थमध्ये आपण प्रवेश करतो. त्यामुळे प्रपंच ही परमार्थाची शाळा आहे. त्यामुळे प्रपंचात आलिप्त पण फार अवघड असतं. जनात म्हणजे साधू सज्जन संत मुनी वगैरे हे काय वनात जातात, तिथे शांतता असते, कंदमुळं फळं खातात, समाधी लावतात, ज्ञान लावतात आणि तिथे ते अलिप्तपणे राहूच शकतात. कारण तिथे त्यांना कुठला मोह नाहीच आहे. कुठले आजूबाजूला वातावरणही तसं नाही आहे. प्रपंचात अलिप्तपण घेणं हे अत्यंत अवघड आहे. एक वेळ ते ऋषीमुनींचं सोपं आहे असं मी म्हणीन, पण प्रपंचात अलिप्तपणे राहणं अवघड आहे. कारण आपल्याला प्रपंचामध्ये अनेक प्रकारची प्रलोभनं असतात. त्यातून अलिप्तपण साधणं हे महत्त्वाचं असतं. त्यामुळे इथे ती म्हणते ही सगळी भांडी भिजत टाका वगैरे हे ती म्हणते, पण गोंदवलेकर महाराजसुद्धा असंच सांगतात. त्यावेळेला आपल्याला त्यातला परमार्थातला अर्थ कळतो. संतांच्या सत्समागमाच्या म्हणजे संत सज्जन वगैरे यांचा सत्समागम, या सत्समागमाच्या ओढ्यामध्ये ही तुमची चित्ताची जळकी भांडी भिजत टाका. सगळी जळलेली आहेत. कुणाचा मत्सर, कुणाचा मोह, कुणाचं काय आणि कुणाचं काय, सगळी ही चित्ताची भांडी जळकी आहेत. तर ती सत्समागमाच्या ओढ्यामध्ये भिजत टाकली की आणि एक हात मारला की स्वच्छ होतात. आता समर्थही तेच सांगत आहेत. हे स्वच्छ कसं करायचं? जे आत्तापर्यंत तुला सांगितलं, हे तुझ्यावरती अनेक प्रकारचा वासनांचा वगैरे मळ आहे, हे स्वच्छ कसं करायचं हे समजण्यासाठी आधी माया म्हणजे काय ते तुला सांगतो. लोखंडावर गंज चढलेला असेल आणि तरीही त्यावर परीस घासला तर त्याचं सुवर्ण होत नाही. तसंच आपल्यातलं मल विक्षेप आवरण गेल्याशिवाय आनंदाची प्राप्ती होणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात, म्हणूनी नाशिवंत तितुका मळ, तुआ त्यजावा अमंगळ, तो गेलिया तूच केवळ, आहेस बापा श्रीराम. तरी नाशिवंत ते तू जाण माया, माईक जाये विलया, ते मायेचा विस्तार प्राण सखया, ऐक सांगतो श्रीराम. शिष्याला जे नाशिवंत आहे ते टाकायला सांगितले. त्याग निरूपणात त्यांनी देहाभिमान आणि 8 अभिमान आपण बघितलं. त्यांनी देहाभिमान म्हणजे मी म्हणजे देह ही भावना टाकायला सांगितली होती. आता ही नाशिवंत तितुकामळ तुवा त्यजावा अमंगळ असं म्हणतात. नाशिवंत म्हणजे आपल्यावर असलेले मलविक्षेप आवरण. देहाचा त्याग करायला सांगत नाहीत, त्या मलविक्षेप आवरणाचा त्याग करायचा आहे. ते बाजूला केलं की आपलं शुद्ध स्वरूप आपल्याला स्वच्छ दिसतं. मग हे मलविक्षेप आवरण काय आहेत असा प्रश्न माझ्यासारखीला पडतो. मग मल म्हणजे काय? तर मल म्हणजे वासनांचा मल. आत्यंतिक प्रीती हा सुद्धा मलच आहे. आत्यंतिक द्वेष हाही मलच आहे. काय हे प्रेम प्रीतीच्या पायी आपण घरातल्या सगळ्यांना आपल्या आसक्तीमध्ये गुंतवून ठेवतो आणि आपल्यामध्ये बांधून ठेवतो. मग दुसऱ्याला आपण बांधतो आणि आपणही त्याच्यामध्ये बंधनात पडतो. इथे ही आत्यंतिक प्रीतीसुद्धा मलच आहे. द्वेष, कपट, अहंकार, काम, क्रोध हे विकार
इतकंच नाही, हे तर आपण म्हणतोच, आपल्याला ते माहिती आहे, पाठ आहे आणि हे सगळं पाठ आहे बरं का, प्रत्यक्ष जात नाही. दुसऱ्या कोणाचं जरासं काही चांगलं होतं आहे असं बघितलं की आपल्याला लगेच अहंकार निर्माण होतो. हे काहीच नाही हं, ह्याच्यापेक्षा माझा अमुक आहे वगैरे वगैरे. फार काही विस्तार करण्याची आवश्यकता नाही. आपला अनुभव आपण घ्यावा सगळ्याच बाबतीमध्ये आणि त्याच वेळेला तिथे थांबण्याचं कसं आहे याचा विचार करावा. तो अहंकार आपल्याला, ते कपट, तो द्वेष, तो कामक्रोध आपल्याला कसा आवरता येईल हे महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण आत्माराम शिकतो त्यावेळेला, किंवा आत्माराम आत्मसात करणं हे इतकं सोपं नाही, पण त्याची हळूहळू पावलं टाकणं आपल्याला सहज शक्य आहे हे निश्चित आहे. त्यामुळे हे कपट, द्वेष, अहंकार, द्वेषसुद्धा सहज एक उदाहरण सांगते. बऱ्याच जणांचा आपण द्वेष करतो, सहज करतो, मुद्दामून करतो असं नाही, त्यांचं काही वाईट आपण करतो असंही नाही, पण आपल्या मनामध्ये कुठेतरी बारीकशी का होईना पण द्वेषाची भावना निर्माण होते. द्वेषाची भावना म्हणजे कशी? अरे बापरे, अमकी तमकी माझ्यापेक्षा केवढी प्रवचनं छान करते. अहो ठीक आहे, तिची तेवढी साधना आहे म्हणून ती करते, एवढं मनात घ्या, तिला नतमस्तक व्हा, तुमच्यात ते गुण येतील. हे नाही आम्ही करत. त्यांचं काय, त्यांचं ठीक आहे, एकट्याच राहतात, त्यांना दुसरा उद्योग काय आहे म्हणून ते वाचू शकतात, सगळ्या गोष्टी करू शकतात, असंही म्हणणारे लोक असतात. म्हणजे पण एकटंच असलं तरी अनेक गोष्टींचा उपभोग घ्यायला अनेक बाहेर साधनं आहेत, तीही ती व्यक्ती करू शकते, हे विचारात आपण घेत नाही. पण अशा वेळेला एक सोपा आणि चांगला मंत्र सांगते की आपण काही कुणाला स्पष्ट बोलायला नको, काही कुणाशी सांगायला नको. सगळे आपलं मनाचेच खेळ असतात, त्यामुळे सर्व काही आहे ते आपल्या मनाशीच आहे. एक हा प्रयोग जरूर कोणाबद्दल, जर तुमच्यासारखे सज्जन समोर आहेत, कोणीच कोणाचा द्वेष करत नसणार याची खात्री आहे, पण तरी असं माझ्यासारखं कोणी असलं तर निश्चितपणे एक प्रयोग करायला सांगते, जो मी फार फार वर्षापूर्वी केलेला आहे. एका व्यक्तीबद्दल मला सहज असं वाटायचं, हां यांना काय, ठीक आहे असं वाटायचं, आणि कुठेतरी बारीकसा का होईना पण हा द्वेषाचाच प्रकार आहे बरं का. त्यामुळे तिथे गेल्यानंतर मी त्या व्यक्तीच्या घरावरनं जाता येता, जवळच राहत असल्यामुळे जात येत होते. हे जात येत असताना त्या व्यक्तीचं घर आलं की मी म्हणायचे, तुमच्यातले सगळे चांगले गुण माझ्यामध्ये येऊ दे. माझ्या मनामध्ये जो सूक्ष्म का होईना पण जो द्वेषाची भावना आहे ती नष्ट होऊ दे. किती वेळ हे म्हणायचे फक्त त्यांच्या घरावरनं जाताना, आणि मनोमन नमस्कार. इथे मी मनात काय बोलते हे कोणाला सांगायची गरज नाही, त्या व्यक्तीला सांगायची गरज नाही. माझ्या मनात मी हे म्हणते की तुमच्याबद्दलचं जी सूक्ष्म द्वेषाची भावना आहे ती माझ्या मनात यापुढे कधीही येता कामा नये, कारण तुमच्या प्रत्येक चांगल्या गुणामध्ये परमेश्वर आहे. कारण विभूती योगामध्ये सांगितलेलं आहे हां हे, की प्रत्येकाच्या अंतःकरणातला सद्गुण म्हणजे परमेश्वराचं स्थान आहे. तर एवढंच म्हणायचे, माझ्या मनातला हा द्वेष कमी करावा, कमी होऊ द्यावा. मला तुमच्याबद्दल अजिबात द्वेष वाटत नाही, उलट तुमच्याबद्दल प्रेम वाटावं, आणि प्रेम वाटून तुमच्यातले सगळे सद्गुण माझ्यात यावे, एवढीच देवाजवळ प्रार्थना करतो. म्हणून मनातल्या मनात नमस्कार करून पुढे जाता येतं आणि याची प्रचिती येते, हे खात्रीपूर्वक सांगते. असो, हा थोडं विषयांतर झालं, पण शेवटी समर्थांचा दासबोध काय किंवा समर्थांचं आत्माराम काय, कुठलंच वाङ्मय समर्थांचं, हे सगळं कार्यान्वित कसं व्हायचं याच्यासाठी आहे. उपयोजनात्मक वाङ्मय असं त्याला म्हटलं जातं. उपयोगात्मक नाही, उपयोजनात्मक, म्हणजे आपल्यातले दुर्गुण घालवण्यासाठी उपयोजन कसं करायचं याचं ज्ञान सांगणार आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत समर्थांचा विचार करत असताना, त्यांच्या वाङ्मयाचा विचार करत असताना आपल्यातले अवगुण कसे आहेत आणि ते आपल्याला कसे काढता येतील हे समर्थ आपल्याला कसं सांगतायत हे लक्षात घ्यायचं, आणि त्या दृष्टीने वाटचाल केल्यावर मग काय, आत्मतत्व आहेच आपल्यापाशी, अशा पद्धतीने. असो, इथे अहंकाराचं सुद्धा काही वेळेला फार मोठा असा आपल्याला म्हणजे अहंकार उपासनेचा, म्हणजे आत्ता जे बघितलं, मल म्हणजे वासनांचा मल, आत्यंतिक प्रीती, द्वेष, कपट, अहंकार, काम, क्रोध, विकार इतकंच नाही, उपासनेचा अहंकार, ज्ञानाचा अहंकार, मठाचा अहंकार,
हे सुद्धा सर्व मलच आहेत. ते सर्व तमोगुणात्मकच आहेत, कारण अहंकाराची निर्मितीच तमोगुणापासून होते. मग भले तुमची सत्संगती वगैरे तुम्हाला कामास येते आणि त्या तमोगुणाच्या निर्मितीतून तुम्ही रजोगुणात्मक का होईना पण चांगलं कार्य करून त्याचाही अहंकार बाळगता. काही वेळेला सत्वगुणाधिष्ठित अहंकार निर्माण होतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपोआप येतात. इथे मुद्दामून ही उदाहरणं देण्यामागचं कारण उपयोजनात्मक आपण आत्माराम कसा वाचायचा, दासबोध कसा वाचायचा हे महत्त्वाचं आहे. इथे संस्कृतच्याबद्दल पण काहींना खूप अभिमान असतो. म्हणून समर्थांनी तर पहिल्यांदाच सांगितलं आहे, संस्कृत भाषा उत्तम आहे, देववाणी आहे, पण तरीसुद्धा माय मराठीतल्या लोकांना हे कळलं पाहिजे, म्हणून मी हे वाङ्मय मराठीतून लिहितो आहे. हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. पण संस्कृतच्या बाबतीमध्ये सुद्धा मला असा अनुभव आलेला आहे की माझं काही संस्कृत चांगलं बिंगलं काही नाही आहे. किंबहुना मी कॉमर्सची स्टुडंट आहे, त्यामुळे संस्कृत आम्हाला नव्हतंच. जे काय शिकले ते आत्ताच्याच ह्या पोथ्या पुराणं वाचताना जमलं तेवढंच, बाकी मला फारसं त्यातलं ज्ञान नाही. पण मला प्रत्यक्ष असंही काहींनी म्हटलं, तुला संस्कृत येत नाही संध्या, अगं मग काय उपयोग, तू काय प्रवचनं करणार, असेही प्रश्न माणसं विचारतात. हेही माझ्या मनात सांगावंसं वाटलं म्हणून सांगितलं. त्याची गरज नाही हे समर्थांनी आम्हाला सांगितलं आहे, पण गरज नाही म्हणून त्याचा अव्हेर करायचा नाही. ते ज्ञान जेवढं मिळवता येईल तेवढं मिळवायचंच आहे, कारण ज्ञान कुठे कधी आपल्याला उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. पण मला संस्कृत येत नाही म्हणून मी प्रवचन करूच शकणार नाही, चांगलं करू शकत नाही, ठीक आहे, मान्य आहे. पण म्हणून अशी आपली मनाची धारणा नकारात्मक कधीही करायची आवश्यकता नाही. अशा वेळेला आता या वयात मी पंचमी षष्ठी काय ते व्याकरण वगैरे असतं हे शिकत बसण्यात वेळ घालवला तर काय उपयोग. अशा वेळेला मला शंकराचार्यांचे शब्द आठवतात आणि त्यांचंच मार्गदर्शन मला मिळालं असंही म्हणता येईल. संप्राप्ते सन्निहिते काले, संप्राप्ते सन्निहिते काले, नाही नाही रक्षति डुक्रुं करणे, भज गोविंदम भज गोविंदम. मग हे इतकं त्यांनी सोपं शंकराचार्यांनी सांगितलं. जे संस्कृतचे काय वाग्देवता सरस्वती त्यांच्यावर पूर्णपणे कुर्बान झाली होती, त्यांच्यावरती उदार झाली होती, ती आपल्याला सांगते. त्यामुळे इथे नाही रक्षति डुक्रुं करणे, डुक्रुं करणं म्हणजे धातुपाठातलं सूत्र वगैरे पाठ करणं जे असतं त्याला म्हणतात. त्याची गरज नाही. इतक्या अनेक मराठी ग्रंथ आहेत, त्यातनं आपण ते ज्ञान घेऊ शकतो. आणि संस्कृतचं ज्ञान जेवढं जमेल तेवढं घेऊन आपण देववाणीचाही उपयोग करू शकतो. भले ते आपल्याला छान बोलता नाही आलं तरी हरकत नाही, असं माझं म्हणणं आहे. असो, तर हा सर्व मल म्हणजे याचाही अहंकार लोकांना असतो. उपासनेचा अहंकार, आपल्या ज्ञानाचा अहंकार, मठाचा अहंकार, हे सुद्धा तमोगुणात्मक मलच आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे. विक्षेप, मलनंतर विक्षेप. विक्षेप जे आहे, विक्षेप म्हणजे चित्ताचा चंचलपणा, संकल्प विकल्प. संकल्प विकल्प म्हणजे करू का नको करू, होईल का नाही होईल. किती आमच्या मनामध्ये संकल्प, टू बी ऑर नॉट टू बी, असं शेक्सपियर पण म्हणलं आहे. इथे आमची काय गत नाही का. त्यामुळे हे आमच्या पण जर चांगला विचार असेल, चांगलं गोष्ट असेल तर संकल्प लगेच करावा आणि एवढं लक्षात ठेवावं, हा संकल्प भगवंत माझ्याकडून करून नेईल असं म्हटल्यानंतर तो आपोआपच पार पडतो, यात शंका नाही. विक्षेप म्हणजे चित्ताचा चंचलपणा जो आपल्याला वारंवार संसारात पाहायला मिळतो, तोच आपल्याला याच्यात सुद्धा पाहायला मिळतो, परमार्थात सुद्धा पाहायला मिळतो. हा गुरु करू का तो गुरु करू, गुरु काय असा तयार होतो का. तिथे दोन मनाचं एकमेकांशी संलग्न होणं असतं. तिथे कोणी सांगितलं म्हणून कुठला गुरु अजिबात करू नये. आपल्या आतून ती प्रेरणा मिळाली की गुरु करावा, त्याच्यावरही बरंच बोलता येईल, बघू केव्हा तरी, पण तसं नसावं. म्हणजे अशा बारीक बारीक गोष्टी ज्या आपल्या व्यवहारामध्ये आपण करत असतो, हा चंचलपणा जो आहे, संकल्प विकल्प, त्या बाबतीत. आवरण म्हणजे अज्ञानाचं आवरण, बुद्धीची विपरीत धारणा म्हणजे आवरण, मी म्हणजे देह ही भावना म्हणजे आवरण. आता हे सगळं आपल्याला पाठही झालेलं आहे. मी म्हणजे देह ही भावना आपल्याला प्रबळ आहे आणि ती आपल्याला काढणं अत्यंत अवघड आहे, पण तरीही त्याचा त्याग करता येतो. मल विक्षेप आवरण,
या तीनही गोष्टींचा त्याग करता येतो. एक गोष्ट सांगते आणि आपण नंतर थांबूया. पण एक गोष्ट अशी आहे, ती रामचरितमानसमध्ये तुलसीदासांनी एक कथा सांगितलेली आहे, फार सुंदर आहे. हनुमंताला सीतेपर्यंत जायला जे अडथळे येतात त्याचं वर्णन केलेलं आहे. हनुमंत साधक आहे. आपणही थोडेफार मुमुक्षुत्वातनं बाहेर पडून साधकच झालो आहे, ज्या अर्थी आत्माराम वाचतोय. नाही समजत तरी पण थोडं का होईना कानावर पडतं आहे. नाही सांगता येत पण तरी जसं जमेल तसं सांगते. तर थोडेफार का होईना पण आपण साधकाच्या अगदी पायरीवरती पाऊल टाकतोय असं म्हणायला हरकत नाही. हनुमंत तर प्रत्यक्ष साधकच आहेत आणि सीता ही परमात्म शक्ती आहे. आता हनुमंताला समुद्र पार करून तिकडे जायचं आहे. समुद्र पार करताना हनुमंताला सिंहिका राक्षसी भेटते. कथा परिचित आहे आपल्याला सगळ्यांना. सिंहिका राक्षसी भेटते. साधकाला साधन काळात मल त्याग करावा लागतो. आळस, जडत्व, वासना यांना ठारच मारावं लागतं. त्यांचा हळूहळू त्यागच करावा लागतो. अनेक गोष्टींचा, रागाचा त्यागच करावा लागतो. मत्सराचा त्यागच करावा लागतो. आता इथे हनुमंताला जेव्हा सिंहिका राक्षसी भेटते त्यावेळेला अतिशय कष्टपूर्वक पण तो तिला ठारच मारतो. कथाभाग आता सांगत नाही, आपल्या साधकाशी त्याचा काय संबंध आहे तेवढंच सांगते. म्हणजे या गोष्टींचा कष्टपूर्वक त्याग करणं आवश्यक आहे, जे हनुमंतानी सिंहिकेला ठार केलं. म्हणजे इथं झाला मलाचा त्याग करणं. नंतर त्याला सुरसा भेटली. सुरसा म्हणजे विक्षेप. विक्षेप म्हणजे कसं, ती जबडा एकदा लहान करते, एकदा मोठा करते, एकदा लहान करते, एकदा मोठा करते. आपलंसुद्धा संकल्प एकदा, विकल्प एकदा, संकल्प एकदा, विकल्प एकदा. हा संकल्प विकल्प जो चालू राहतो तो म्हणजे विक्षेप. आणि तो विक्षेप जो आहे त्याच्या बाबतीत तिने सांगितलं होतं त्याला, हनुमंताला, की तू माझ्या या जबड्यातनं जाऊन दाखव. म्हणजे या जबड्यातनं जर तू सुटलास तर मी तुला अभय देईन, पण सुटला नाहीस तर चावून खाऊन टाकेन. विकल्प म्हणजे संदेह, शंका निर्माण करत असतो. आणि संकल्प म्हणजे आम्ही जे छोटे मोठे संकल्प करत असतो ते संकल्प व्यवहारातले झाले, पण संकल्प म्हणजे परब्रह्माचा निश्चय. हे खरा अर्थ त्याचा असा आहे. आणि तो निश्चयात्मक संकल्प करणं गरजेचं आहे. संकल्प विकल्प म्हणजे लहान मोठा होणारा जबडा. त्या जबड्यात आपल्याला कधी कोण कुठे अडकवेल सांगता येत नाही. जसंच सुरसा जी भेटली तिला जबडा लहान मोठा करून ती त्याला अडकवायचा प्रयत्न करत होती, पण ते हनुमंत साधकाच्या उच्च स्तरावर जाऊन बसले होते आणि म्हणून त्यांनी त्यातनं ते पटकन सुटले. आणि सुरसा हनुमंताच्या बुद्धीवरती प्रसन्न होते आणि त्याला सोडून देते. आम्हालासुद्धा मनबुद्धीच्या जोरावर संकल्प स्थिर ठेवून, मी सांगितलेला संकल्प व्यवहारातले संकल्प नव्हे, ते आपोआपच परमेश्वर आपल्याकडनं करून घेतो, अशी मानसिक स्थिती ठेवावी. पण तरीसुद्धा परब्रह्माचा संकल्प हा महत्त्वाचा आहे. मनबुद्धीच्या जोरावर संकल्प स्थिर ठेवून विकल्प आपल्याला कमी करता येतात आणि ते कमी केले तरच संकल्प सिद्धीस जातो. हे महत्त्वाचं आहे. तिसरी जी भेटते ती आवरण म्हणजे लंकिनी. ही तिसरी राक्षसी त्याला भेटते. अत्यंत देखणी सुंदर असं त्याचं वर्णन केलेलं आहे. आपला देहही खूप सुंदर आहे, धन्य धन्या नरदेहो. पण ही लंका जी आहे, लंकिनी नावाची जी देहबुद्धी आहे ती देहनगरीच आहे आपली. ती अज्ञानरूपी आहे. मलविक्षेप नाहीसे झाले तरी अज्ञानरूप भ्रमरूप आवरण असतंच. त्या लंकिनीला लंकेच्या द्वाराजवळ रक्षण करण्याकरता ठेवलेलं आहे. आम्हालासुद्धा कसा परमार्थाकडे जातो बघतोस तुला, अशा पद्धतीने हा देहद्वाराजवळ आम्हाला ठेवलेलंच आहे. पण हनुमंत तेवढेच महत्त्वाचे आहेत. त्यांना माहिती आहे की देह हे परमात्म्यापर्यंत जाण्याचं किंवा साधना करण्याचं साधन आहे. त्याचा नाश करून चालणार नाही, तिला मारून चालणार नाही. त्या देहापुढे नतमस्तकच व्हायला पाहिजे, पण आपल्या ताब्यात त्याला घेतलं पाहिजे, हेही तितकंच खरं आहे.
त्यामुळे लंकिनी द्वाराजवळ रक्षण करण्याकरता तिला ठेवलं आहे. तिच्या पुढे नतमस्तक होऊनच जायचं, कारण हे भ्रमरूप जग जे आहे ते या देहानी कायम दिसणारच आहे आणि ते मान्य करूनच साधकाला पुढे जायचे. मायेचं वर्णन बघतानाही आपण कदाचित लंकिनीचं रूप पुन्हा पाहणार आहोत, देहाचं रूप पाहणारच आहोत. त्यामुळे मलविक्षेप आवरण हे त्याग केल्यानंतर आत्म्याचे शुद्ध स्वरूप आम्हाला अनुभवता येणार आहे. आत्तापर्यंत जे तुला त्याग करायला सांगितलं ना, तो सगळा मायेचा खेळ होता. तुझी सांपत्तिक स्थिती काय, आणि तुझी गाडी दे, आणि तुझा घोडा दे, तुझी संपत्ती दे, तुझं बाकीचं सगळं जे जे तुझ्या मी माझेमध्ये येतं ते दे सांगितलं. पण आता जे जे माईक आहे ना, त्याचा विस्तार प्रचंड आहे. त्यामुळे आत्तापर्यंत जे तुला सांगितलं ते वेगळं होतं त्याग करायला. आता जे करायला सांगतोय तो सगळा मायेचा खेळ आहे रे. शिष्यावर ते पुत्रवत प्रेम करतात, म्हणून त्याला प्राणसखया असं त्यांनी म्हटले. कारण शिष्याला पुन्हा आपल्या पदावर नेऊन त्याला ठेवायचं आहे. त्यामुळे त्याला आपल्यासारखं करायचं आहे. मग आता त्याला प्राणसखया असं म्हणतात. माझा प्राणच तू आहेस, बहिश्चर प्राण असल्यासारखं. शरीर, मन आणि जग हे सगळं माईक आहे, सगळं नाशिवंत आहे. आणि जे जे माईक आहे त्याचा विस्तार प्रचंड आहे, पण सर्व लय पावणारं निश्चितपणे आहे. त्यामुळे त्याच्या मागे लावून किंवा त्याच्या मागे मागे जाऊन आपला वेळ वाया घालवू नकोस. ती ही माया, ही विस्तारलेली माया कशी आहे त्याचं सविस्तर वर्णन तुला नंतरच्या श्लोकात सांगतो असं म्हणून समर्थ थांबलेत. आपणही इथेच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.